साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. ड्रीम फाउंडेशन आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशनतर्फे शनिवारी 30 डिसेंबर रोजी गरुड झेप स्वप्नाच्या दिशेने या प्रेरणादायी कार्यक्रम संपन्न. ड्रीम फाउंडेशन, गुरु फॉर लाईफ फाउंडेशन आणि युवा बिझनेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील युवकांना प्रेरणा देण्यासाठी शनिवारी दिनांक 30 डिसेंबर रोजी व्हिजन 2024 अंतर्गत गरुड झेप स्वप्नाच्या दिशेने या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन मयुरी क्लासेस मल्टीपर्पज हॉल, मंत्री चंडक, विजापूर रोड येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत केले असल्याचे संयोजक लिंगराज विंचुरे पत्रकार परिषदेत माहिती दिली. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवपुत्र महास्वामीजी मठाधिपती सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठ सोलापूर आणि शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे संस्थापक हिंदवी परिवार यांच्या शुभ हस्ते होणार असून या कार्यक्रमात पुण्यातील नामांकित बिझनेस कोच विजय कोटगोंड, उद्योजक लिंगराज विंचुरे यांची विशेष मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गवसाने, आत्मा प्रकल्प संचालक मदन मुकणे, भारतीय विद्यापीठ संचालक प्राध्यापक SP सावंत, उपअभियंता संजय धनशेट्टी, उद्योजक युवराज चुंबळकर, युवा नेते युवराज राठोड उपस्थित राहणार आहेत. या पत्रकार परिषदेत काशीनाथ भदगुंकी, लिंगराज विंचुरे यांची उपस्थिती होती. विंचुरे, गुरु फॉर लाईफ फाउंडेशनचा मी संस्थापक अध्यक्ष आणि ड्रीम फाउंडेशनच्या माध्यमातून आणि संयुक्तिक असा एक हा जो प्रोग्राम आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, आजकाल जी मुलं शिकतायत, ग्रॅज्युएशन कंप्लीट करतायत, पण नोकरीच्या पाठीमागे लागतात. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फक्त नोकरीच, पण त्यांनी नोकरी शोधायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर व्यवसायामध्ये त्यांनी एंट्री करायला पाहिजे. व्यवसायामध्ये येऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे. त्यामुळे आज आपण जे युवक आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये नोकरी करत का होईना, पार्ट टाइम मध्ये करत व्यवसायामध्ये यावं, व्यवसाय करून स्वतःच्या पायावरती उभं राहावं. कारण आजच्या घडीला कोणत्याही सरकारी नोकरी नाही आहे, कोणत्या प्रकारचं पेन्शनचं नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणात नोकरी हा विषयच नाही आहे. तर कॉलेजच्या विद्यार्थी किंवा महिला असतील त्यांनी त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करावा, अशा यामुळे आम्ही हा जो प्रोग्राम करतोय त्यासाठी ते इव्हेंट आहे.